नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम साधी सोपी पोह्यांसारखी आपण मुगाची डाळ बनवूया। चला मग वेळ न घालता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। एक मोठी वाटी डाळ, तिला 5 ते 10 मिनिटांसाठी आपण पाण्यात भिजत घालून देऊया आणि गॅसवर कढई ठेवून एक मोठा चमचा तेल, पाऊण चमचा मोहरी, पाऊण चमचा जिरे आणि 5-7 हिरवी मिरचीचे तुकडे, 5 ते 10 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा धना पावडर, चवीपुरते मीठ आणि आपण स्वच्छ धुतलेली डाळ ती आपण त्याच्यात टाकून देऊया। छान तिला आपण चमच्याने परतून घेऊया। तेलामध्ये मुगाची डाळ सालासकट अगदी अप्रतिम लागते चवेला। त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। चमच्याने छान आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया। गरम पाणी केलेलं माझ्याकडनं दाखवण्याचं स्किप झालंय आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं छान त्याची वाफ काढून घेऊ। सकाळी घाईगडबडीच्या वेळेस मुलांना टिफिनसाठी द्यायला अगदी उत्तम आणि आरोग्याला तर अधिक पौष्टिक। आपण त्यामध्ये आता मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि बनवायला मोजून सकाळच्या वेळेस अगदी झटपट होणारी छान आपण त्याला मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून देऊ। झाले आपली झटपट पोह्यांसारखी मुगाची डाळ। वाव, अगदी छान आणि मस्त। कशी झाली ही मुगाची डाळ मला कमेंटद्वारे नक्की कळवा। नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि पुढची रेसिपी बघत राहा।